तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आता म्हणजे गणेशोत्सव आहे। आज गणेशोत्सवानुसार आज ठरवलं की होईल तेवढं जास्त आता ब्लॉगवर लक्ष द्यायचे, होईल तेवढं जास्त आता इथून ब्लॉग करणार आहोत। जेवढ्या गोष्टी म्हणजे मला घडले माझ्यासोबत ती तुम्हाला सांगत राहणार आहोत, जेवढे अनुभव आहे तेवढे तुम्हाला सांगत राहणार आहोत आणि होईल तेवढा प्रयत्न करणार की तुम्हाला हसवण्याचा। कारण आता एक आपला छोटा भाऊ आहे परशा, त्याला कॉमेडीमध्ये पार एक एवढा सपोर्ट भेटला की विषयच नाही। पार आता एक किती 17-18 दिवसांमध्ये 5000 फॉलोअर्स कंप्लीट आहेत, त्याने आपल्या आज ब्लॉगमध्ये आहे। आता एक शूटर आपलं काय म्हणतात शूटर एक आहे आपल्या गलीतला, पण ज्या सध्या रील्स बीस करता नसतं पळापळी करते तो काय पाहिलं काढून। तर आता आजपासून तुमच्यासाठी मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे। बघू बोर तर होणार नाही तुम्हाला, एवढी अपेक्षा करतो माझ्या ब्लॉग पण तुमच्यासाठी मी। फक्त जर बघत असेल ब्लॉग तर सपोर्ट देत जावा आता इथून, कारण रेग्युलर करायचे मला ब्लॉग। गणेशोत्सव असल्यामुळे मी आजपासून ठरवलं की आता ब्लॉगवर भर द्यायचे। तर आज जरा जायचे मित्राकडून जायचे शुरांपाळा जायचं, कारण फक्त ब्लॉगच आहे, बाकी काय नाही। आणि बघू आता काय होते पुढे तुम्हाला दाखवतो। आता आम्ही चालतो मित्राकडे, काही परशाची छोटी बहीण आहे चारा निवडाल ती म्हणून घरी दुर्गी हाय कर का एकदा, तुझं नाव काय पूर्ण नाव सांगू एकदा। तुझं काय रे? प्रसाद गोविंद हंकारली। सख्खे बहीण बोलायची दोघं, जरा दाता शेम आहे तिचे बी। आला मित्राच्या घरी, आपलंच घर आहे काही, हक्काचं घर आहे आपल्या वेदांत भाईचं घर म्हणजे आपल्या हक्काचं घर आहे, आपल्या हक्काचा माणूस। भरे आणला कुठं आणला? नळेगाव। बॅक कॅमेरा दाखवतो, गणपती एक नंबर दिसलेला आहे। गणपती घेणार आहे माणूस बिली भरसाला आज आपलं घरावर काही। वा तुम्ही रोज येऊन आला हो, तुम्ही राहत ना तुम्हाला सुट्टी राहत नाही भैया। लागवला दिसता हो मी तो का म्हणलो शायऱ्या शायऱ्या लिहिलाय, वाच बर। मुझे भी मोहब्बत थी किसी से और फिर मोहब्बत भी किसी से। नीट वाच, तू लिहिलास का? नाही लिहिला, कोण लिहिली? खूप चुकात नाव सांग, ऐकत राहिला असं मी आवाज काही कमी करत नाही। एकदम घाण पोरा लिहिले तिच्या आईची झालं का? काय करायचं आपल्याला मग? कुणाच्या कोणी तर लिहिले म्हण तवा एक मिनिट तुम्हाला वाचून दाखवतो। एवढे हा परफेक्ट शायरी आहे का? इथं मी वाचून घेतो पण तुम्हाला वाचून दाखवतो शायरी। बघा मला माहित नाही कोण लिहिली। मुझे भी मोहब्बत हुई थी किसी से और फिर मेरी मोहब्बत भी क्या मेरी मोहब्बत को भी मोहब्बत हो गई किसी से। भाई शौक है क्या करना भैयाचा काही अर्थ संबंध नाही बरं काय याच्यामध्ये, खरंच नाही। गुरुदेव येता दाखवा फोटो तुम्हाला, कुणाला मोबाईल लावायचं भारी। आरती घ्यायच्या गणपतीची आता गणपती बाप्पा मोरया। आरती करायच्या गणपतीची हो काय ना फोनवर बोलायला। माझा भाऊ पुण्यावर आला गणपतीसाठी बरं का, पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माहितीच आहे बघा। कुणाचा फोन? जाऊ दे, ठेव मग आता गणपतीची आरती करायची। मला तर वाटणार मित्राचा आहे म्हणून नाव काही बी टाकू शकते। टाका म्हणला स्टोरी टाकेल नाही शकत, मी पर्सनल टाकतो पण याच्यानं भारी सरावची त्यावर मी खरं केस कमी केल्यावर उगाच
काय बी करतो माझ्या मनातील दिसलं. चला करा आरती. चल आरतीला चल. ठेवू का मन ठेवू का आरती चालू आहे. ठेवू का? सांग ठेवा लागते. मला गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा आणते त्या श्रीकडे खायचे श्रीखंड खायची का? आण म्हणलं तर आणलं. तू कशात आण रे. छान आहे. मोठं बिटत आण. सगळा पुढा बॉक्स आणलास. सगळे पार करता तेवढं आज. श्रीखंड परसुखंड ऋषिखंड ती बालिश आहे. बालिश तिच्या इथे नाही बरं का. करवा तेच नंबर 1 श्रीखंड खाता होता. मला बिल्प मध्ये खरंच पैसे लावून मी होय ना खरं पैसे लावून पाहत केस सगळंच कमी केला. वा कसले राईट होते आता याचे कमी करायचे आज केस. आता सकाळी सांगितलं होतं तुम्हाला आपल्याला काही काम निघू जायचे मग आता काम निघाले. त्याची कटिंग त्याच्या कटिंग मला श्राप आलीचे. कशी आहेत दात एकदा बघून घ्या. एका 2 दिवसात मोठे जरा चांगलं पिऊन जायलाच काढा येते. काय मध्ये घाला येते घालायच्या मध्ये नाहीच. खरोखर घाल वाटतं का नाही. खरोखर सर नसता बायको देत निघून याला. दाताला जमणार नाही मला सिरियस होणार. चापट द्यायची जागा वाटलं की तुला बी. हां हे काय कर बाबा कसलं काय वरती लगे ह्याच्या म्हणून पार करायला इकडे खंड खातो. लांबट लागाले गोड लागाले. आंबट लागाले गोड लागाले. चिकट फ्रीज मध्ये होतं का? एक नंबर लागाले. मग आता पार्क करूनच येतात ब्लॉग चालू करतो. तुझं घरचं काम आहे म्हणून काही बी नाही ब्लॉग मध्ये. माझ्या माईच्या ब्लॉग चालू चालला नव्हतो मी. कमी राहील तर म्हणून एक घास चालवलं तर आता ती बी ब्लॉग मध्ये आले. वर्षा खाना म्हणले बरं का सामान चालला चारणं आले म्हणून विचारायचं ना. मी खाणार आवडत नाही का तुला? आवडत नाही. वर्षाचा उपवास आहे. दोन जेवलं कसलं माहिती आहे का आज पुरणाचा स्वयंपाक असून त्याला चपाती घेत नाही पुरण घेत नाही काहीच घेत नाही भाकर खाते. त्याला सेपरेट भाकर करावं लागते. आज भाकर करा नाहीत फक्त भात खाल्ली. श्रीखंड झाले पाक एक नंबर निघाला होता. बघून घ्या आम्हाला एकदा. गणपती बाप्पाचं मग टेंडर इथून तिथून वाट चांगल्या दगडवाडीपर्यंत तिथून जरा खराब आहे. असंच आपल्या जीवनामध्ये राहते. फार पहिलीपासून म्हणजे किती एक जन्मल्यापासून 18-19 वर्षापर्यंत सगळं जिंदगी आपली चांगली असते. तिथून पार 18च्या पुढून बघा 25-26 पर्यंत पार असं मेलं तर बरोबर असलं वाटते. त्याच्यानंतर त्या 25-20 वर्षामध्ये चांगलं काही घडलं आपलं चांगलं काही झालं सक्सेस झालं तर पुढचं आयुष्य एकदम ओके जाते. जसं की आता पुढे आम्हाला वाट पण चांगली भेटणारच आहे. जर जरा काही ते पण बोलता लय वाट खराब आहे खरंच काही म्हणा. आजकाल ती बी मित्र मला बोलायला आहे म्हणजे एका पुरुषासाठी बदलला होता. त्याची तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतोय का दुसऱ्या ब्लॉग मध्ये. त्याच्या जर बोलावं म्हणलं तर मी का चांगला ब्लॉग करू. पहिला आपला गणपतीचे दर्शन घेतला आज चांगला ब्लॉग करू आपला आजचा. बोरिंग नको
काय कसं बोले बोलचा आता आधीच बाहेर थोडीचे बाजार आहे म्हणून आज नशीब बघा आमचं आजच बाजार आहे बाजार चालू इसला कॉन्फिडन्स आहे बघा बाजारातला व्हिडिओ करायला इसला कॉन्फिडन्स जर माझ्या आयुष्यामध्ये राहिला ना लपटा सक्सेस घ्यावा म्हणून हातात मिलियन क्रॉस आहेत भाऊची व्हिडिओ आता गेला एक व्हिडिओला मिलियनला बी डॉन म्हणतात डॉन असलं वा इकडे ही छोटा वर्षा इकडे मोठा भागवत कालचे 5 मिनिट काल मी गेला असेल तू करा का बाई असं करायलाच पोराल तू हा दुकान सोडून काय काम आहे त्याचं काय काम होतं कुणाकडे कुत्र्याकडे घरच्या पेंगड्याकडे द्या पेंगड्या कुत्र्याकडे कसं तुम्ही खरं खरंच गेलं तसं कुत्र्याकडेच मला वाटलं लोक म्हणलास भैयाने केलं रेकॉर्डिंग चालू आहे का रेकॉर्डिंग ब्लॉग आजकाल पोस्ट करतात लगेच पोस्ट होणार आहे खरं म्हणलं खरं म्हणलं हो मला कसं करू पिक्चर करणार आहे आताच बोला मला परसा ही भैया मला कटल ते तुला माझा रस्ता करून देतो ओळखी करून देतो म्हणला आता पिक्चर करणारे दोस्त त्याच्यामुळे विलनचा रोल आहे पुढचा होय अजून काय त्याच्या मागे सपोर्टर मी काय केलं आई हो का प्रशांतराव आता पहिला आता के मध्ये सध्या भाऊ 5 के झालं तर तिकीट कुणाची जेवायची आजी मोटर आहे अर्बन मार्क भेटा नाही वर एकच आहे की दुकान तेवढं निघेल अर्बन मार्टर आहे ती मोठं तिथे कुठं व्हिडिओ केला माझा टाकलं त्यांनी जायला व्हिडिओ सकाळी व्हिडिओ केला एवढ्या मॉलचा मला भारी आला व्हिडिओ ऍड कर मग टाकलं 8 दिवसातून बालाजीला जायचे तेव्हा करायचे तेव्हा टाकली करायच्या करायला होतो भाग्याला नसता आजच ए भाग्या टकली केल्यास पैसे घ्यायचं नाही म्हणा फक्त टकली करू शकता 1 रुपया लागत नाही भाऊ तुला कसं सांगलो फोटोशूट करायचं हा फोटोशूट कर कटिंग चांगली फोटोशूट करू तुझी कशी करू वन साइड टू साइड का तुला किंवा का करत तसं कर की आता करून बघ असे बी बालाजी टकली करणार की मग काय असं बी घरच्या शिवाय आपण असं बी खाणार सांग तसं बी खायचं होय मार मी उगाच नाही केला कसली वारी होती वाढलेली बाहेर देशात होते वाढेल टाकून नसतं कधी कधी बदलून बघावं लागतं रे कटिंग बी आयुष्यातली सगळी कांदे बिंडे आयुष्यात बदलले आणि कटिंग काय बदललं आता हाता बदलायचे आपल्याला पूर्ण आयुष्य बदलायचे आपल्याला आता लग्न नाही तो पण सुखी राहायचं लग्न झाले असं दुःखी राहावं लागते काय म्हणलास डिंपल आपली सर बघा काय म्हणाले बघे ना डिंपल कुणाची आहे डिक्शनरी मध्ये बसणार ते लांब केला तुला माहित नाही हॅलो दुकानात ना पाणी हे बघा पाणी नाहीस का घरचा फोन खरंच गोर झाली की काय ब्लॉग मध्ये टाकता बघ का मी हा कोण डिंपल
त्या डिंपल नाही आपण पॉम तुम्ही कोणाला तुमच्या पिक्चर रायटर हे नाहीत का तुम्ही विलन तुम्ही विलन का ह्याला काय करायचे ह्याला मी तिथं हेच करू ह्याला पिक्चर मध्ये असं करा विचारत टाकतो मी फक्त टी वाजेल तेवढं तुला जसं तुझ्या मनाला करू वाटेल तसं करून बघ असेल त्यानं एक 10 वर्ष अटकले करणार आहे तुला जशी ट्राय कर तशी ट्राय कर रे नवीन कट कुठली का रे भैया ना कस करायचे हा बुलेट कट म्हणजे माझ्यासारखी पासपोर्ट सोडर भाई घ्यायला कलर करून देते आयफोन मध्ये व्हिडिओ करायचा साऊंडलो मी इकडं कट करून दे त्याला काय विचार सुकून आता मी युट्यूब चालू करताना नव्हतं काही असं पोरं बिरलं लाज त्याच्याकडे आलो भावाकडे लाज बीज काहीच नाही इकडं पोरं सुद्धा माहिती झालं बोलतंय म्हणून चालू काय सगळं होतं आपण चालूच करत नाही म्हणून असं चालू कसं होतं काय मला साहेब टाकल्या तिसरा माणूस आहे पाणी प्यायचे करायचं वर्षा पाणी प्यायच्या मला पाणी पाहिजे तरच कधी कर बघायचं आहे पाणी पाणी मग कटिंग कर चालू वापरत नाही डीजे यायचा आहे का साधा आहे गिम्बल प्रॉपर गिम्बल आहे विषय असं आहे का आपला साधा मोबाईल आहे प्रो बी जेव्हा आता दिल तेव्हा गिम्बलचं काहीच नाही होमची हा बंद पडल्या म्हणा आता व्हिडिओ होते का त्यांनी खरं करायला म्हणलो शॉर्ट फिल्म भावीपासून मोबाईल घेऊन तिकडे भाई आले आयफोन घ्यायचा त्याच्यातून वापरायला ह्या माणसाचं काही ना काय होतं म्हणजे एक दिवस भाई शॉर्ट फिल्म आल्याचं स्टोरी टाकतो वाजणार ही तेरी चाहतों को ब्लॉग लय मोठा होणार वाटलं आजचा होतच नाही भावाची कटिंग मशीन पडले कसला कसला माणूस भेटला बघतला काय अरे ते केस कटिंग करताना लावायचे असं लावायचं नाही बसू ना ते कसं लावायचं माहिती बघा त्याला गांधी लावू कर परिस्थिती पडत जात तिथलं गाण्याचं खाली का दाब इकडे आणते दुसऱ्या मोबाईल व्ह्यू होतात त्यातला गाणे आणलं हो केले व्हायचे वरी केस इकडे एक हिरो आता ह्याची करायची खाली करतो खाली केले बाकी वरी केला असतो तर कशाला केला तसं वरी लाईट गेली भाऊच्या दुकानातली लाईट गेली गाणं लावून लगेच गाणं बंद येडा परशा पाय नीट कर छोटा परशा भैयाला कॉल कर गाड्या लावला जायचे लाव कटिंग करायला का एकाची आमची गाडी काय जेव्हा घ्यायच्या म्हणून फोन बंद बंद काय करा आता हा काही आमच्या गावातला आणि पोरगा कटिंग करा नंबर
मधुभाऊचं ह्याच्या घरच्या ह्याला एवढं टेन्शन देतो एकटं फारच काळा म्हणल्या सगळेच केस यायचे तसं म्हणलं कसं करावं लागेल की रे? कसं करायचं थोडी ठेवायच्या गोरी ठेवायचं का सांगू ठेवायला कसे काढायचे पप्पाने म्हणायचं करायचं तुला मनाची करायचे मनाची पप्पाच्या मनाची ए बाबा याला काय म्हणाले बघ पप्पाच्या मनाची करायच्या काय मनाची करायच्या मात्र माझ्या मनाची माली पैसे कोण देणार सापडले तेव्हा बोललो केव्हा त्याला टेन्शन येतो नको आधीच कमी करायला लावलं केस हुशार आहे वेळ लय बोलते आता सर शांत दुसरी करावं तेवढं बारकं नाही रडण्यासारखं माय रड होते ना बोलल्यास फोटो काढायचा आपण बरी आता गाडी बोल रे तू गाडीचं बघ बघ या अरे तू का ना बाई आपण बघ मी तू सांगायला होता हाय का मी शोभते का तुम्हाला कॉल कर मला माहिती मला एवढं टेन्शन आले का आला कटिंग करायला जाऊ मला फोटो काढायला वरून किशोर बहिणी आहेत माझी गाडी फोन बी लागणार हो का नदीवर व्हिडिओ फोटो काय करावं मला सांगा कटिंगला येऊ का नाही आम्ही गाडी बी चालू आहे फोन बी उचलला हो अर्धा तास येणार म्हणून तर सांगा आम्हाला तो टिन 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 कसं रे बघा असं चुकी साहेब तुम्ही खरं खरं एमर्जन्सीचं कुणी आम्हाला फोन येऊ असा जा कसं करायचे कोणती करायची कोण साईड आणि घरच्या टकलं करा आम्ही वन साईड तुझ्या पप्पाला शिवाय देतील की रे तुझ्या पप्पाला शिवाय देतील की रे तुझी वन साईड केल्यास माझी टकली करावं लागेल ह्याची टकली करायची पप्पा तुझे का कर माहिती का कमी सगळं जरा काढू दे इथं थोडं थोडं ठेवू देऊ का जमते का वन साईड कशाला वन साईड मारतात पप्पा तुझी तुला अवघड साहेब आता काय करू तुझ्या मनात आता कसं करतास तुझ्या मनावर करतो खाल्लास तरी तूच खा खाल्लास तरी मला नको काही कसं वन साईड वरून टू साईडला तर चप्पलच काढून म्हणतात कसं आहे आता चौथी किती आता तिसरी साईड येऊ लागेल कोणती मारे कोणती बुलेट कट नको अशी कट पण बुलेट मारायची हिच्यानी मारे माणसाला कडू खरंच नको भयाचे नको भयाचे नको मिलिटरी पप्पाने जे म्हणत ती करा म्हणून सांग एकदा मन म्हण एकदा मी दाखवणार व्हिडिओ करून दाखवणार माधू बोल दाखवणार व्हिडिओ दाखवणार व्हिडिओ केला मी आता काका म्हणला असतो मन मग एकदा तर मन पप्पा सारखं म्हणा सर करा पप्पाच्या म्हणता कुणी म्हणणार ना कसं आहे दात बघा दोन दात बाहेर स्माईल दे रे भाऊ जरा स्माईल आहे स्माईल आता आम्ही चालू काय तर खायला ऋषीने जेवण नाही पाणी उडतो बाबा बाबा पाणी लय उडलं आमची गाडी घेऊन गेली बरं काय आम्ही दुसरी स्कूटी घेऊन आलो वेगळं बरं मोडा बरं खाऊन भेटता बाहेर तुम्हाला एक समोसा खाल्ला होता वडापाव खायचे वडापाव संपले वडापाव 5 मिनिटांना वडापाव तळी देत त्यानं खाल्ला एक वडापाव फक्त दुसरा खावा लागतो तर पोट भरते जरा घरी तर नाही कुठं कोपऱ्यात जाऊन बसतात आधार आहे पोटाला घरी जाऊन पोळ्या खाऊ शकतोस तर पुरुषीला तो किती वेळा उभ्या
किती वेळ लागणार आहे? किती वेळ वडापावला? अजून 5 मिनिट, 10 मिनिट. तुमचे 5 म्हणजे आपले 5, 10. रामलो गणपती मधला लय बरं का मध्ये चालू जात आल्या गाडी कुठून दरी गाडी स्टँड लावायला. गेल्या वर्षी ऐन गणपती मध्ये पलंगावर होतो मी, कारण माझा ऍक्सिडेंट झालेला. त्याच्यामुळे मला एक सांगतो मी, घ्या गाडी सांगतो मी, आवाज यायचा नाही. मला एक सांगतो, जी बी करायची आहे ती पटकन करा, लवकर करा, कारण कधी का होईल काही सांगता येत नाही. जी आवड आहे ती पटपट आपल्या आवडी पूर्ण करून घ्या. बघल्या डोळ्याकडे तरी बोलतो. म्हणजे म्हणण्याचं कारण एवढंच आहे माझं की जी गोष्ट करायची तुम्हाला आवड आहे ती गोष्ट लवकर चालू करा, लवकर करा. ती इच्छा सगळं आहेत का लवकर चालू करा, कारण एकच आपल्याला आयुष्य भेटेल आणि त्या आयुष्यामध्ये आपण काय करायचं आपल्यालाच कळणं आली. उगं मन मारून करून पुन्हा एक दिवस आयुष्य संपून झाले. तर एक दिवस संपूर्ण म्हणजे आयुष्य कधी संपलं हेच कळणार झाले, कारण मला ऍक्सिडेंट झाल्यापासून तेवढा भरोसा आहे कधी बी काही होऊ शकते भाई, कधी बी म्हणजे काही नाही. अचानक महिना असं चालू होतं डायरेक्ट गाडीवर आमच्या म्हणजे हारणं उडी मारलं होतं, ऍक्सिडेंट झाला होता. नशीब मला चांगलं होतं म्हणून मला थोडं लागलं होतं. मला सोबतचा म्हणजे जी मित्र होता म्हणजे भावासारखा ती पण डायरेक्ट 7 दिवस कमावत होता मुलाला. त्याच्यासाठी कधी कोण मग काय होणार आहे कुणाला काही सांगता येत नाही. ते प्रत्येक दिवस म्हणून एन्जॉय करा लाईफ. मग ते आज करू उद्या करू या गोष्टीमध्ये तुम्ही मनमोहन का जोडू नका, एवढं सांगायचं. आता असं सांगा तुम्हाला मिस नाही आणि या गोष्टीमध्ये म्हणजे आणि मी आहोत, पण तुम्ही एवढा अनुभव आहे तेवढं सांगायला हवं. छोटा वर्षा येऊ जातो मला म्हणजे एवढं ज्ञान देऊन असं मोबाईल मध्येच काय बघत बसणार गाडीवर असताना. गाडी मला आला मुला मी गावात डायरेक्ट शाळेवर आला होता. व्हॉलीबॉल चालू खेळ असतो मी व्हॉलीबॉल, पण आता चिकूल पडला, ले चिकूल झालाय. खेळल्यास मग काही राहत नाही. जीन्स पॅन्ट द्या अंगावर, नाईट पॅन्ट असतं, खेळू असतो, पडून करा पडू खेळू असतो. जीन्स पॅन्ट थोडं ताणते का रा का बरं आम्ही गेले सोबत का बरं? गुलाबजामुन कसं आहे इकडं रे. कितीला आहेस तू? कितीला आहेस तू? वाटतं का 10वीला म्हणजे? किती इथं 1 2 3 इथं लय भारी पण माणूस स्वभाव बघा. ये परत आहे आता ब्लॉग मध्ये डोसका काढे भाऊली वरच्यावर निघायचं टोप. पाटील पाय मुला भाऊ गणपती निमित्त बाहेर आला. 2 दिवस झाले घरातच होता. प्लास्टर आहे बरं काही कमी लागले मग चल पाय मोडलाय. माईचंद देव माणूस घेतलाय आम्हाला. देव माणूस राम राम डायरेक्ट तेव्हापासून ब्लॉग आता राज साहेब ह्या काय 2 शब्द बोल आता व्यवस्थित आहे सगळं. भैयाच्या पायाला थोडं लागलं होतं बा कुठं रे थोडं लागलं भैयाच्या पायाला. त्याच्यामुळे जरा भैयाची बी जरा तब्येत जरा कमी आहे, जरा व्यवस्थित व्हायला अजून 2-4 दिवस लागते. 2-4 दिवस काय महिना लागते बाबा. 4 वर्ष होते बरं बारक लगेच होते लवकर. ठेव मला काय बोलायचं ते मला तुझ्याला शिवाजी थोड्या ठेव सांग आठवाचं सगळं उठल्या इकडे गल्ली
हे काय सांगू तंबाखूचं पुढे न्यायचं कुणाचा असं फिरून कसं काय दुकानातला काय घरला पाटलं अच्छा अच्छा द्यायच्या माहिती का दुसरे ठीक आहे रे भैया मग जॉबला सुट्टी झाली का ऑफिसला तुझ्या हां आता म्हणून काय केस विसरून जरा रेट आहे सांग तू खरंच ते पायापासून बघा केवढे आपण द्यायचे यार काय करायला चांगलं काय काय चांगला दिसत असतो तो नाही दुसरं काय म्हणू का म्हणाला सांगतो चांगलं सांगतो आपला दोस्त आहे लय चांगला दोस्त आहे बंद करावं बनवत नाही आता अजून गणपती आमच्या गावात यायला एक 5-10 मिनिटं कमी येतं आता मित्रांनो फोन लावलं होतं 10-15 मिनिट लक्षात म्हणले बघा आमचा लक्ष्मण भाई आता चौकात आला आहे आज दररोज येतो मी साध्या वाजाला रोज येत नाही मी येता पण ब्लॉक करत नाही हो त्याला विचार शाळेवर विचार शाळेवर शाळेवर काय लेट ब्लॉक आहेत ना आता पुढे ट्रॅक्टरचा बल्ब असतात जाऊ आपल्याला काय काम ठीक आहे शाळेवर जाऊन उभारतो आता आम्ही बसवा नाही बस किचन अरे बसा येते का नाही रे त्याचा पाय मोडलेला की माझ्या पाय तास धरतो चेष्टा मी बघ बोललेला खरं खरं का तुला का मुडपला इकडपला वाटला रे काय प्लास्टर आहे हातला बघून वरून आला इस्त्री अंतर खिचडी असल्याने आला इस्त्री काय का कदा करला आणि काय नाही आज मोदक मंडपात मोदक 21 मोदक आज गणपतीचे आपला आपण बी संध्याकाळ झालं की जरा एक खायचं आला रे चल की मग सीधा थांबले म्हणून म्हणाला हो चलते जाता शाळा भेटतो तुम्हाला बाबा लोकांना बांब वाजवले का मी बांबू वाजवायला आव आव पब्लिक बघा म्हणलो गणपतीला का काढून आणल्यात पोरवून दुका वरचं दाखवतो तुम्हाला उतरा दाखवतो व्यवस्थित गणपतीला दुसरीला येणे गावात त्याच्यामध्ये काही टेस्ट सुद्धा नव्हतं आम्ही गेले गणपतीला गणपती गणपती बाप्पा मोरया मोठा गणपती दिसत आहे गणपती बाप्पा इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हे बघा भाऊ चला ब्लॉक टाकून दिली झाला म्हणून गणपती बसून होता 1 नंबर दर्शन घेतला होता निघाला माझा भाऊ काही तसं मला एक तास
पाय मोल्यामुळे नाही तिकडे त्याचा पाय दाखवायचा. नीट होते काय विषय नाही तेवढं थोडं एक करंगळी मूल्य आले नाही काही करंगळी म्हणजे मूल्य असतं सगळा विषय नाही बघा इकडून सगळं लोक बघते माझ्याकडे आता इकडं तरी ब्लॉक करतात काही तर सेंड करतो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय.